सैनिकांनी केलेले सर्जिकल स्ट्राईक। महत्त्वाचा दुसरा विषय म्हणजे 29 सप्टेंबर 2016 दुसरा दिवस अनावधानाने आपले भारत मातेचे सुपुत्र चंदू चव्हाण सर पाकिस्तानची सीमारेषा ओलांडतात आणि पाकिस्तान हद्दीमध्ये जातात। पाकिस्तानचे सैनिक त्यांना पकडतात आणि ते 3 महिने 21 दिवस पाकिस्तान सैनिकांच्या कैदेत राहतात। तिथे त्यांना नको ते इंजेक्शन देण्यात आले। त्यांच्या डोळ्यावर नेहमी काळी पट्टी असायची। जो तो पाकिस्तानी सैनिक शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा। मारहाण का करायचा तर आपल्याला माहित आहे पाकिस्तान भारताला जगात सर्वात दुश्मन देश मानतो। त्याचा सर्व राग साहजिकच चंदू चव्हाण सरांना सोसावा लागला। 3 महिने 21 दिवस त्यांना एका कोठडीत कोंडून ठेवण्यात आले आणि एक दिवस आला 21 जानेवारी 2017। या दिवशी त्यांनी भारत मातेच्या सीमेवर पहिल्यांदा सूर्य पाहिला। परंतु ब्रिटिश ऍक्ट 1950 व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची नोकरी गेली, त्यांचं पेन्शन गेलं। त्यांना सैन्यात 5 शिक्षा झाल्यामुळे त्यांना देशात कुठेही नोकरी मिळत नाही। लहानपणी आई वडील वारले। त्यांची आजी आपला नातू पाकिस्तानाच्या सैनिकाच्या कैदेत आहे म्हणून हार्ट अटॅकचा धक्का बसला आणि त्या वारल्या। 2 वर्षाचं चिमुकलं बाळ आहे, पत्नी आहे। हिंदुस्थानच्या बॉर्डरवर 11 वर्ष सेवा केली। त्या सेवेचं काय? 12 लाखाचा कर्ज त्यांच्यावर आहे। राहायला घर सुद्धा नाही। न्याय मिळावा म्हणून 2 वर्षापासून सतत आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे, परंतु सरकारने त्यांना आणखीही न्याय दिला नाही। मी प्रणव गोविंद राऊत, वर्ग पहिला। मी तुषार गोविंद राऊत, वर्ग पहिला। आम्ही सरकारना अशी विनंती करतो की चंदू चव्हाण सरांना न्याय द्या। चंदू चव्हाण सरांना न्याय द्या, न्याय द्या। चंदू चव्हाण सरांना न्याय द्या, न्याय द्या।